आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बेळगावसह राज्यातील 90 अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे छापे। बेळगाव आणि खानापूर शहरात समितीतर्फे जनजागृती। काळ्या दिनानिमित्त निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन। जनता दर्शन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केला बस प्रवास। सौंदत्ती येथे सुविधांच्या मागणीसाठी भारतीय संस्कृती फेडरेशनचे निवेदन। सरकारी मराठी शाळा समस्यांच्या बाबतीत सरकारचे लक्ष वेधले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकाऱ्यांचे अभिनव पद्धतीचे आंदोलन। सीमा प्रश्नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। महाराष्ट्रातील नेते मंडळींबद्दल कन्नड संघटनांना पोटशूळ। श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्य सरकारच्या सेवेतील भ्रष्ट आणि उत्पन्नापेक्षा जास्त माया जमवलेल्या बेळगावसह राज्यातील 90हून अधिक शासकीय अधिकाऱ्यांवर लोकायुक्त पोलिसांनी एकाच वेळी छापेमारी केली। बेळगावात पंचायत राज खात्याचे सहाय्यक अभियंता MS बिरादर यांच्या विश्वेश्वरय्या नगर, श्रद्धा अपार्टमेंट, कित्तूर आणि खानापूर येथील त्यांच्या निवासस्थानामध्ये धाड टाकण्यात आली आहे। त्याचबरोबर गुलबर्गा येथील टाउन प्लॅनिंग अधिकारी आप्पासाहेब कांबळे यांच्यावर देखील छापा टाकण्यात आलाय। त्यांच्या रामतीर्थ नगर येथील निवासस्थानावर, ऑटोनगर येथील कारखान्यावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तपास चालविला आहे। लोकायुक्तांचे जिल्हा पोलीस प्रमुख हनुमंतय्या यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। बेळगाव आणि खानापूर शहरात समितीतर्फे जनजागृती। 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये काळा दिन कळकळीत आणि गांभीर्याने पाळण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तालुक्यातील विभागवार गावात जाऊन जनजागृती करण्यात येते आहे। शहरात विभागवार बैठका पार पडल्या असून अनेक ठिकाणी काळा दिन यशस्वी करण्यासाठी बहुसंख्येने सायकल फेरीत सहभागी होण्याचा निर्धार प्रकट झाला आहे। यासाठी रविवारी खानापूर शहरात पत्रक वाटून जनजागृती फेरी काढण्यात आली। खानापूर शहरातील नागरिकांनी जनजागृती कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून काळा दिन कडकडीत पाळण्याचे आश्वासन देण्यात आले। काळ्या दिनानिमित्त निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन। निपाणीसह परिसरातील सीमा भागात बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन गांभीर्याने पाळून व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवावेत असं आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष जयराम मिरजकर आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे। यंदाही निपाणीत 1 रोजी काळा दिन बंद पाळण्यात येत असून या दिवशी शहर परिसरातील व्यापारी व्यावसायिक नागरिकांनी व्यवहार बंद ठेवून काळ्या दिनात सहभागी व्हावे असे आवाहन निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर यांनी केले आहे। येथील मराठी भाषिकांनी भाषा आणि अस्मितेसाठी सर्व व्यवहार बंद ठेवून बंद शांततेत पाळण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनीही केले आहे। जनता दर्शन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केला बस प्रवास। बैलहोंगल तालुकास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी सोमवारी सकाळी परिवहन मंडळाच्या बसने बैलहोंगलला रवाना झाले। बैलहोंगल तालुक्यातील जनतेच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी सोमवारी जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, विजयकुमार होणकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सह अन्य संबंधित अधिकारी बसने प्रवास करत बैलहोंगलला गेले।
सौंदत्ती येथे सुविधांच्या मागणीसाठी भारतीय संस्कृती फेडरेशनचे निवेदन 3 राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी भारतीय संस्कृती फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सौंदत्ती देवस्थानाकडे दररोज लाखो भक्त येत असतात। प्रामुख्याने महिला वर्गाची तर मोठी गर्दी या ठिकाणी होत असते। त्यामुळे या भागात महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, परंतु त्याकडे यंत्रणेचं दुर्लक्ष झालंय। त्यामुळे लाखो भक्तांना समस्यांचा सामना करावा लागतोय। याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। भारतीय संस्कृती फेडरेशनचे पदाधिकारी प्रमोद हजारे, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर आणि सुधा भातकांडे यावेळी उपस्थित होत्या। सरकारी मराठी शाळा समस्यांच्या बाबतीत सरकारचे लक्ष वेधले। राज्य सरकारच्या मराठी शाळा सध्या समस्यांनी ग्रासलेल्या आहेत। यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी विविध शाळा सुधारणा समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे। या मागण्या मांडण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। तसेच तालुक्यातील प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन सादर केले। या निवेदनात म्हटले आहे की सरकारी शाळांची दुरावस्था झाली आहे। या शाळांच्या समस्या निवारण्यासाठी सरकारकडून तातडीने पावले उचलली जाण्याची गरज आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। शिक्षणाची अनास्था झाली असून त्याची दखल घेण्याची मागणी करण्यात आली। निवेदन सादर करतेवेळी RM चौगुले यांना शाळांच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे अभिनव पद्धतीचे आंदोलन। शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, याचा निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी वर्ग अनेक मार्गाने आंदोलन छेडत आहे। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारळ फोडण्याचे आंदोलन करून शेतकऱ्यांनी आगळा निषेध नोंदविला। अतिवाड बेकिनकेरे परिसरातील शेतकऱ्यांना भरपाई रक्कम देण्यास विलंब होतोय, याचा निषेध मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं। जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी निवेदन देऊन देखील त्याची गंभीर दखल घेण्यात आलेली नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पाण्यात उभं राहून देखील आंदोलन केलं होतं। अतिवाड येथील बांधरांच्या कामाबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे। याची पूर्तता लवकरच करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तसेच यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारळ फोडण्यात आले। विविध शेतकरी संघटनांचे सदस्य यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते। सीमा प्रश्नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। महाराष्ट्र कर्नाटक सर्वोच्च न्यायालयात बुधवार दिनांक 1 रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे। तब्बल वर्षभरानंतर ही सुनावणी होत आहे। यावेळी कर्नाटकाच्या सीमा प्रश्न कालबाह्य असल्याच्या दाव्यावर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। सीमा प्रश्नी गेल्या 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रेंगाळली आहे। या खटल्यात त्रिसदस्यीय खंडपीठाची रचना करण्यात आली आहे, पण या खंडपीठात सातत्याने महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील न्यायमूर्ती नियुक्त करण्यात येत होते। त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर या खटल्याची सुनावणी होऊ शकलेली नाही। महाराष्ट्रातील नेते मंडळींबद्दल कन्नड संघटनांना पोटशूळ। येत्या दिनांक 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावात काळ्या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी काळा दिन कार्यक्रमास उपस्थित राहतील असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यावर कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे। त्यांच्या दबावाखाली येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काळ्या दिनाला परवानगी नसल्याचं जाहीर केलंय। राज्योत्सवासंदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज पूर्वतयारीची बैठक घेतली। या बैठकीत कन्नड संघटनांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला काळा दिन पाळण्यास तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा भागात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली। श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ। कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्रीपंत बाळेकुंद्रीकर महाराज यांच्या 118व्या पुण्यतिथी उत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला आहे। त्यानिमित्ताने समादेवी गल्लीतील श्रीपंतवाडा येथून महाराजांच्या श्री प्रेमध्वज मिरवणुकीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। श्रीपंतवाड्यातील श्रीपंत महाराजांच्या देवस्थानातून श्री प्रेमध्वजाला पूजन करून महाआरती करण्यात आली। यावेळी परमपूज्य डॉक्टर संजयपंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर परमपूज्य राजनपंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते प्रेमध्वज अनंत किल्लेकर यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला। यावेळी प्रेमध्वज फडकविण्यात आला। त्यानंतर प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत सांब्रा मार्गे दुपारी 2 वाजता श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्रीपंतवाड्यात पोहोचली। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। दुष्काळामुळे मार्कंडे नदीत पाण्याचा साठा मर्यादित आहे। गावातील जनावरांसाठी पाणी साठा राखीव असणे आवश्यक आहे। यामुळे मार्कंड्य कारखान्याने नदीतील पाण्याचा उपसा थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। उपरोक्त मागणीचे निवेदन कारखाना कार्यस्थळी अधिकाऱ्यांची भेट घेऊन देण्यात आलं। शिष्टमंडळामध्ये अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, उपाध्यक्षा रेणुका कोळी, सदस्य परशुराम नार्वेकर, लक्ष्मण कोळेकर, सुशांत परमोजी, सिद्धू मुचंडी, अनिल कांबळे, लक्ष्मण मुचंडीकर, ज्योतिबा कोळी, पीडीओ अरुण नाथबुवा यांचा समावेश होता। रामतीर्थ नगरात 10 लाखांची घरफोडी। माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी उच्छाद मांडल्याचं दिसून येत आहे। रामतीर्थ नगरमध्ये 15 दिवसांपूर्वी 15 लाखांची घरफोडी झाल्याची घटना ताजी असताना 2 दिवसांपूर्वी त्याच परिसरात पुन्हा 10 लाखाची घरफोडी झाल्यानं भीतीचं वातावरण आहे। रामतीर्थ नगरमधील रहिवासी डॉक्टर एम शशीधर हे घराला कुलूप लावून परगावी गेले होते। चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला। यानंतर कपाटातील 6 लाख रुपये किमतीचे 10 तोळ्याचे दागिने पळविले। वेंगुर्ला रोडवर मधुरा कार्यालयाचे उद्घाटन। बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील कल्लेहोळ क्रॉस या ठिकाणी नव्याने सुरू करण्यात आलेल्या मधुरा कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। संचालक मधु बेळगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच सदर उपक्रमासंदर्भात माहिती दिली। यावेळी ज्येष्ठ नेते अण्णू कटांबळे उपस्थित होते। प्रमुख वक्ते विनोद गायकवाड, RM चौगुले, NS चौगुले, बाळासाहेब देसाई यांनी शुभेच्छापर भाषणे केली। सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर आणि आभार प्रदर्शन मदन बामणे यांनी केले। विधान परिषदेसाठी काँग्रेसचे 5 उमेदवार जाहीर। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे। यासाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत। 3 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे। बेंगळूर पदवीधर मतदारसंघातून रामोजी गौड, बेंगळूर शिक्षण मतदारसंघातून पुट्टण्णा, नैऋत्य शिक्षण मतदारसंघातून KK मंजुनाथ, आग्नेय शिक्षण मतदारसंघातून TD श्रीनिवास, ईशान्य पदवीधर मतदारसंघातून डॉक्टर चंद्रशेखर B पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे। हिंडलगा कारागृहात वाल्मिकी जयंती साजरी। येथील हिंडलगा कारागृहात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली। कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार आणि सहाय्यक अधीक्षक कृष्णमूर्ती यांनी वाल्मिकींच्या प्रतिमेचे पूजन केले। कृष्णकुमार यांनी महर्षी वाल्मिकींबाबत मनोगत व्यक्त केलं। त्यांच्या जीवनात परिवर्तन होऊन ते महान व्यक्ती कसे झाले याचा इतिहास सांगितला। यावेळी जेलर बसवराज भजंत्री, रमेश कांबळे, MB बाळकन्नावर आणि SS यादगुडे आदी उपस्थित होते। कंगराळ येथील विकास कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी। कंगराळी ग्रामपंचायत सदस्यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गावातील विकास कामासंदर्भात भेट घेऊन चर्चा केली। यावेळी गावातील कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। गावात काही ठिकाणी रस्ते व गटारीच्या कामाचे पूजन झाले आहे, परंतु अद्याप प्रारंभ झाला नाही। त्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणी केली। ग्रामपंचायत सदस्य कल्लप्पा पाटील, चेतक कांबळे, विनायक कंबार, राकेश पाटील, सिद्धप्पा माळगी उपस्थित होते। जैन मेडिकल कॉलेजमध्ये दीपोत्सव साजरा। जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये केली स्वशक्ती महिला समीक्षीकरण विभागाच्या वतीने दीपोत्सव सोहळा केला जातो। यावर्षी आयोजित केलेल्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आशाताई कोरे उपस्थित होत्या। यावेळी विभागाच्या उपाध्यक्ष डॉक्टर MN महानशेट्टी, डॉक्टर अलका काळे, डॉक्टर सुजाता जाळी, मुख्य संयोजक डॉक्टर प्रीती कोरे दोडवाड, सचिव डॉक्टर नेहा गाडे, धनश्री गुरव, डॉक्टर उषाराणी S सानू, डॉक्टर अर्चना पाटील आदी उपस्थित होत्या। क्रीडाई महिला विंगच्या ब्लॉक स्पर्धेला प्रतिसाद। क्रीडाई महिला विंगतर्फे बिल्डर्सच्या कुटुंबातील महिला सदस्यांसाठी आयोजित ब्लॉक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। लक्ष्मी पाटील, सविता सायनेकर व पूजा कुडोलकर यांनी अनुक्रमे यश मिळवले। अनुश्री बेल्लोरला उत्तेजनार्थ, रोहिणी पाटील व अक्षता वेर्णेकर उपविजेत्या ठरल्या। सपना रायकर व अनुराधा नाईक यांच्या हस्ते स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली। क्रीडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, सचिव युवराज हुलजी, खजिनदार प्रशांत वांडकर, महिला विंग समन्वयक दीपा वांडकर, सचिव करुणा हिरेमठ आदी उपस्थित होते।
चिटणीस हायस्कूलमध्ये वाल्मिकी जयंती. टिळकवाडीतील जी चिटणीस हायस्कूलमध्ये शनिवारी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. भीमसेनेचे राज्य अध्यक्ष भरत बल्लारी प्रमुख पाहुणे होते. शाळेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रहास अन्वेकर, उपाध्यक्ष वसंत जोशी, ट्रस्टी इंद्रनील अन्वेकर व्यासपीठावर होते. मुख्याध्यापिका डॉक्टर नवीना शेट्टीगार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पाहुण्यांच्या हस्ते वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून आधुनिक महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने ग्रंथालय सुरू करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सराफ गल्लीतील कार्यकर्त्यांचे गड मोहिमेसाठी प्रस्थान. सराफ गल्ली शहापूर येथील श्री शिवप्रेमी युवक मंडळातर्फे गडकोट ब्रह्मती मोहीम 2023चे आयोजन करण्यात आले असून काल शनिवारी सायंकाळी मंडळाचे कार्यकर्ते या मोहिमेसाठी रवाना झाले. आपल्या गडकोट ब्रह्मती मोहीम 2023 अंतर्गत श्री शिवप्रेमी युवक मंडळाचे कार्यकर्ते विविध किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत. सदर मोहिमेत एकूण 30 कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. या सर्वांनी शनिवारी सायंकाळी 7 वाजता सराफ गल्ली येथून आपल्या मोहिमेसाठी प्रस्थान केले. श्रीकांत अध्यापक यांचे निधन. माळ मारुती येथील रहिवासी श्रीकांत व्यंकटेश अध्यापक वय 54 यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. ते शनी मंदिरचे ट्रस्टी आणि पुजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. सेंट झेवियर्स मुलींचा फुटबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र. कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते आणि विजापूर जिल्हा शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय प्राथमिक मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्स 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघाने पटकाविले. विजापूर येथे झालेल्या या विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बेळगाव विभागीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स संघाने गदग संघाचा 7-0 असा पराभव केला. बेळगाव संघातर्फे श्रावणी सुतार 3, इफार अत्तार 2 तर इंद्रायणी पावनोजी आणि मनाली झेंडे यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले. अंतिम सामन्यात बेळगाव संघाने धारवाड संघाचा 6-0 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. श्रावणी सुतार हिने 2, इफा अत्तार, मारिया मुजावर, इंद्रायणी पावनोजी आणि मनाली झेंडे यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. दिनांक 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान बेंगळूर येथे होणाऱ्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव विभागीय 14 वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ पात्र ठरलाय. या संघात गौरी कलगौडर, प्रांजल हजेरी, श्रावणी सुतार, श्रद्धा पाटील, मयुरी तिम्मापूर, जान्हवी चव्हाण, अफिफा बडेभाई, इफा अत्तर, मारिया मुजावर, निधी नागोजीचे, तेजल हंसी, प्राप्ती कुरणे, इंद्रायणी पावनोजी, मनाली झेंडे, श्रीषा कोचेरी, गायत्री बडिगेर, सुचित्रा होंडाई, विजय लक्ष्मी चौगुले, वैष्णवी होसमणी यांचा समावेश आहे. या संघाला सेंट झेवियर्स स्कूलच्या क्रीडा शिक्षिका जुलियट फर्नांडिस, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट तसेच मानस नायक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. टॅलेंट स्पोर्ट्स क्लब अंतिम फेरीत. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड विभागीय आंतर क्लब 14 वर्षाखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने आनंद क्रिकेट अकादमी संघावर 2 गडी राखून सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना आनंद क्रिकेट अकादमी संघाने 41 षटकात सर्व गडी गमावून 120 धावा काढल्या. यावेळी पृथ्वीराज गोळीहळ्ळी 25, अथर्व मरुचे 18, आरुष देसूरकर 10 तर कंता शेट्टी यांनी 15 धावा काढल्या. टॅलेंट स्पोर्ट्स क्लब तर्फे अभिनव शर्मा याने 3, अभिषेक एस आणि अभिषेक कट्टी यांनी प्रत्येकी 2 तर श्रेयस गोळ याने 1 गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने 43 षटकात 8 गडी गमावून 121 धावा काढल्या. या प्रसंगी अभिनव शर्मा 20, अभिषेक एस 19, श्रीकांत बी याने 29 धावा फटकाविल्या. आनंद क्रिकेट अकादमी संघातर्फे अद्वित चव्हाण 3, अथर्व करडी 2, स्वराज जुवेकर, गौतम धगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. गडिंग्लजला दिवाळी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा. येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मार्फत निमंत्रितांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी रोख 2 लाख रुपयांची पारितोषिके आहेत. लोकवर्गणीतून होणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे 18वे वर्ष आहे. MR हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 17 ते 21 नोव्हेंबर अखेर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दादर, नगर हवेली राज्यातील नामवंत संघांना निमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लर आणि शमनजी ग्रुपचे अध्यक्ष रियाज शमनजी यांनी दिली. प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील उत्कृष्ट खेळाडूला सामनावीर तर पराभूत संघातील खेळाडूला लढवय्या म्हणून गौरविण्यात येईल. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठीत केल्या आहेत.
सहभागी संघांना प्रवास भत्त्यासह भोजन आणि निवासाची सोय करण्यात आली आहे। युनायटेडचे उपाध्यक्ष डॉक्टर रवी हत्तरगी, संचालक सुरेश कोळपकी, प्राध्यापक सुनील शिंत्रे, सतीश पाटील, जगदीश पट्टणशेट्टी, संभाजी शिवारे, अरविंद बारदेसकर, महादेव पाटील, प्रशांत दड्डीकर, मनीष कोले, भैरू सलवादे, स्पर्धा समन्वयक विजय पाटील, सौरभ जाधव आणि सहकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन करीत आहेत। खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसांमध्ये स्पर्धेतील विजेत्याला रोख 75,000 रुपये आणि प्रतिष्ठेची युनायटेड ट्रॉफी देण्यात येणार आहे। उपविजेत्याला 55,000 आणि तिसऱ्या क्रमांकाला 35,000 तर चौथ्या क्रमांकाला 25,000चे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक, आघाडीपटू, युवा प्रतिभावान खेळाडू, स्पर्धावीर अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत। निपाणीत फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन। निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे आयोजित राजमणी चॅम्पियन ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन समर्थ मंडळ व्यायामशाळा मैदानावर उद्योजक रोहन साळवे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बसवराज पाटील, डॉक्टर नितीन शहा, डॉक्टर उषा शहा, शिरीष शहा, दर्शना शहा, प्रकाश शहा यांची प्रमुख उपस्थिती होती। ओमकार शिंदे यांनी स्वागत तर सचिन फुटाणकर यांनी प्रास्ताविकेतून स्पर्धेची माहिती दिली। स्पर्धेत छावा ग्रुप शिवाजी महाराज नगर, रायझिंग स्टार यूथ क्लब छत्रपती शिवाजी महाराज चौक, साखर फुटबॉल क्लब, एसपी ग्रुप महादेव गल्ली, कैलासवासी विश्वासराव शिंदे ग्रुप साई शंकर नगर, गणेश युवक मंडळ बॉईज दिवेकर कॉलनी हे संघ सहभागी झाले आहेत। उद्घाटनाचा सामना एसपी ग्रुप विरुद्ध गणेश युवक मंडळ बॉईज यांच्यामध्ये झाला। सामन्याची नाणेफेक पोलीस उपनिरीक्षक उमादेवी यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी सोमनाथ शिंदे, रोहित पाटील, बालाजी यादव, आकाश खवरे, अतुल चावरेकर, विनायक जाधव, अक्षय जयकर, करण माने, जॉन मघाळे, प्रशांत आजरेकर, राहुल निंबाळकर, शुभम देसाई, गणेश घोडके यांची उपस्थिती होती। प्रतीक शहा यांनी आभार मानले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन येथेच संपते। धन्यवाद।